श्री ज्ञानदेव भगवान गणेश महाराज तुकाराम महाराज विठाला विठाला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया असं राहू. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. मस्त. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा देवा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरनम रघुबर बिमल जसो जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेस विकार. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अभोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरू. आज आपल्या कीर्तनात समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आपण शिवाजी महाराजांना प्रार्थना करूया. महाराज आमच्या या धर्म कीर्तनाला या. महाराज विराजे आइए महाराज विराजे आइए महाराज विराजे महाराज विराजे आइए महाराज विराजे आइए महाराज कथा करूं मत अनुसार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए. कथा करूं मत अनुसार कथा करूं मत अनुसार आइए महाराज विराजे
शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा बहुतेकांच्या पाठातला 4 चरणाचा 4 कडव्याचा हिताच्या ठिकाणी जागर राहणाऱ्याच्या जीवनातली फलश्रुती सांगणारा गाणारा अभंग आहे. आपण आपल्या वेळेमध्ये अभंगाची जेवढी चरणं होतील तेवढी पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या धानोरे नावाच्या गावी. गेल्या 50 वर्षापूर्वी ज्या कोणी हे सप्ताहाचं रोपटं लावलं त्या सप्ताहाला 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होत आहे. समस्त गावकरी मंडळी धानोरा तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर या सगळ्या गावकऱ्यांच्या माध्यमातून हनुमान जयंती व सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह तथा पंचकुंडात्मक विष्णू याग महायज्ञ संगीतमय शिव महापुराण कथा 16 ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून तरुणांच्या माध्यमातून सादर होत असताना आपल्या गावातील गायनाचार्य आमचे मनोहर महाराज साळुंके यांच्या माध्यमातून आज ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य घेतलंय माजी आमदार सुभाष भैया झांबड, माजी आमदार विधान परिषद यांच्या माध्यमातून सौजन्य दान आजची पंक्तीदाते आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून सकाळचा नाश्ता समस्त गावकरी मंडळी आणि गोपाल केशवराव पाटील बुनगे यांचा सन्मानही आपल्याला दोघांचा करायचा आहे कीर्तनाच्या ज्ञानदेव तुकारामच्या आधी, बरं का. कारण तुम्ही तसंच निघून जाताल म्हणून तुमच्या समोर त्यांचा सन्मान झाला पाहिजे. बरोबर 11 वाजता सन्मान होईल. 11:05 तुम्ही निघालेले असाल, काळजी करू नका. तंतोतंत वेळेमध्ये कमी वेळामध्ये अभिषेक शर्मासारखे, ईशान किशनसारखे, संजू चाला ना जरा सध्या, काल कोण तो आपला टीम डेव्हिड, बरं का, त्याच्यासारखे कमी वेळात जास्त रन काढतो. काळजी करू नका. मला IPLचा नाद आहे जरा थोडा, बरं काय. त्या संबंधातून अगदी कमी वेळात जास्त बोलतो पण 11 वाजेपर्यंत तुम्हाला चिंतन देतो. आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून भव्य सोहळा, छोटंसं गाव आहे पण अगदी या परिसरात झाला नाही असा गोड सोहळा. आपलं हे छोटंसं गाव, या ठिकाणी बजरंगबली हनुमंतरायचं गोड मंदिर आहे. बजरंगबली वज्र हनुमान ज्याला म्हणतात, मगाशी फोटोमध्येच पाहिले बजरंगबली. मी बजरंगबलीचा भक्त आहे, बरं का. 11 हनुमान चालिसा 7 हनुमान चालिसा केल्याशिवाय मी कीर्तन करत नाही. बजरंगबलीचा मी भक्त आहे. त्यांनीच मला सगळं काय दिलेलं आहे. ज्याला वाटतं सगळं मिळावं त्यानं बजरंगबलीची भक्ती करायची, बरं का. सगळं मिळावं. यशे थोरीला मारुती, नाथ महाराज ज्ञानोबाराय म्हटले, यशे थोरविला मारुती. मारुती रायाला यश नावाचा गुण दिलेला आहे देवाने. म्हणून देवाची मंदिरं कमी आहेत, प्रत्येक गावात बजरंगबलीची मंदिरं. यश मिळतं. तुम्ही दर्शन करून गेले की माणसाचा चेहरा पाहण्यापेक्षा हनुमंतरायाचा चेहरा बघून जा, कामच होणार तुमचं. महाराज एखाद्याला तुमचा चेहरा आरशात बघू नका, तुमचे काम होणार नाही. पण मारुती रायाचं पाहिल्यावर नक्की तुमचं काम होईल. बघा इतकं सुंदर मंदिर आपल्या गावाला आहे. मगाशी मी ते फोटोमध्ये मारुती रायांना पाहिलं आणि अगदी सुंदर. धानोरे गाव एका विचाराने एकत्रित आलं. आमचे रामभाऊ असतील, साळुंके पाटील आणि सगळी 200-300 मंडळी गावातली, कृषी अधिकारी आहेत. आता आल्यापासून त्यांची भेट झाली, बरं का. सगळी मंडळी, तरुण मुलं तर स्वागतासाठी उभे आहेत, महिला वर्ग स्वागतासाठी उभा आहे. आणि अगदी महाराष्ट्रातील दिव्य कीर्तनकार आपल्या सप्ताहातली कीर्तनकार वाचले तर एखादा हादरून जायचं. महाराज पुरुषोत्तम महाराजही आहेत, विशाल महाराजही, आकुर काय कीर्तन आहेत महाराज. महाराष्ट्रात जी कीर्तनाची लोक वाट 1 वर्षापूर्वी तारीख दिलेली मला, 1 वर्ष बरोबर झालं तेव्हा ही तारीख मला दिलेली आहे. तेव्हा हे नियोजन तुम्ही केलेलं आहे सगळ्यांनी. मनोहर महाराजांनी खूप प्रयत्न केले. अगदी सगळ्यांच्या कीर्तनकारांच्या ते संपर्कामध्ये राहिले आणि त्याद्वारे आजची ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. अतिशय गोड वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये आमचे सदा आनंद महाराज फार गोड. जेव्हा त्यांचा आवाज लागतो तेव्हा आनंद होतो माणसांना. त्यांच्या नावातच आनंद आहे, सदा आनंद. ते पण स्वतः आनंद घेतात, समाजालाही आनंद देतात. सदा आनंद अगदी आमचा. माझ्याबरोबर महाराज राहत होते लहानपणी, पण आता खूप मोठे झाले महाराज. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. कोणत्याही भागात जा सदा महाराज पाहिजे. प्रमाण चाली अगदी प्रसिद्ध नाव झालं बुवा. आपल्या जालना जिल्ह्यातलेच आहेत, बरं आपल्या जवळ आहे. त्यांचं गाव पण आळंदीला राहतात. अगदी सुंदर त्यांचं गायन आहे. असे आमचे सदानंद महाराज
महाराजांना आम्ही पुढचं म्हणत नाही, कारण कडू येतं लगेच पुढं. त्यामुळे कडुळे नगच, आपलं सदानंदच बरं आहे. ते त्यांनाच लावू द्या आडनाव, आमचं सदानंद बरं आहे आम्हाला. सदानंद महाराजांना वंदन. त्यांच्या शेजारी ज्यांनी पाठीमागं चाल गायली असे आमचे ओंकार महाराज जगताप. महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, महाराष्ट्राचा गोड आवाज, खूप मोठे गायक आहेत, प्रसिद्ध गायक आहेत. त्यांच्या आवाजानं महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे. लोक त्यांची वाट पाहतात, महाराज तुम्ही आम्हाला पाहिजे. व माझ्या कथेलाही महाराज असतात, पण सप्ताह गेल्यामुळं ते आता नारळी सप्ताहातल्या कथेला नाही तर ते माझे जिवलग मित्र आहेत. माझ्या कीर्तनात कैलास महाराज, ओंकार महाराज, सदानंद महाराज या मंडळीनं खूप गायलेलं आहे. आज त्यांची लोकांना आठवण येते, खूप गातात महाराज. म्हणून अगदी असे आमचे गोड आवाजाचे धनी ओंकार महाराज जगताप आळंदीकर, त्यांनी आपल्याला 2-3 दिवस मंत्रमुग्ध केलं त्यांच्या आवाजानं. असे आमचे ओंकार महाराजांनाही वंदन. त्यांच्या शेजारी आमची रामकथा चालू आहे, भव्य नारायणगडा आपल्या नारळी सप्ताहामध्ये रामगडाची. आणि रामगडाच्या नारळी सप्ताहातली कथा डबल समाज याच्यापेक्षा खूप लोक आहेत महाराज. जवळजवळ 5-10 हजार 20,000 लोक कथेला आहेत. आणि ती कथा नारळी सप्ताहातली दुपारी 2 ते 5, तर ती आज 6ला सुटली. जरा आज लग्न होतं महादेवाचं, त्यामुळे उशीर झाला, पण तरी मी बरोबर 8:45ला तुमच्यापर्यंत आलो. वेळेत आपण चालू केलं. माझ्या संगतीमध्ये आमच्या कथेचे गायक म्हणजे शिवाजी महाराज बिरादार. शिवाजी महाराजांची गीतं हरिभक्ती प्रमाणं इतकी सुंदर गातात, फार गोड गायक आहेत. आपल्याला 2-3 प्रमाणे त्यांचे ऐकायचे आहेत. योगायोगानं ते पण बरोबर आले आहेत. कैलास महाराजांना थोडीशी अडचणी, आज तर बरं झालं एक शिवाजी महाराज माझ्याबरोबर होते. या सगळ्यांच्यामध्ये गायला गोड आवाज आहे. शिवाजी महाराज बिरादार आळंदीचे आहेत, त्यांनाही माझं वंदन. आपण इकडं आमचे पुंडलिक महाराज आहेत ज्यांनी विणा घेतला. आमचे रमेश महाराज कोलते, ज्यांनी कोलते टाकळीला काल्याचं कीर्तन, भरपूर कोलते टाकळीची मंडळी भरपूर आहे, सरपंच आहेत. या सगळ्या मंडळीनं काल्याचं कीर्तन मोठ्या यज्ञामध्ये घेतलं होतं. 84 लाख रुपये खर्च केला होता गावानं त्यावेळेला, मला आठवतं. आणि त्यावेळेला काल्याचं कीर्तन होतं माझं. 3-3.5 तास मी काल्याचं कीर्तन केलं होतं. रमेश महाराज कोलते, त्यांची माऊली, सगळी मुलं माझी मित्र आहेत, त्यांनाही माझं वंदन. आपण संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ साधक मंडळी, संस्थेच्या महाराजासहित संस्थेतल्या या छान टाळ वाजवतात, चांगल्या पावल्या खेळतात. विठोबा बसले, पांडुरंगा बसले, जरा थोडे कमी टाळ पावले, जरा पांडुरंग पडायचा उगं खाली बरं का. तुम्ही फार नाचतायत, मागं पांडुरंग डुलायला लागला होता मागं, म्हणजे यायचा खाली तुमच्याच अंगावर बरं का, अर्धा हालत होता. पण आता पावल्या खेळताना आता झालं तुमचं काम, आता भागलं. आता फक्त टाळ जरी वाजवला तरी चालेल. असे छान विद्यार्थी पावली तयार आहे, चांगले टाळ वाजवतात. भविष्यातले ओंकार महाराज, सदानंद महाराज, शिवाजी महाराज अशी ही उत्तम तयार होणारी विद्यार्थी मंडळी. साधकांना वंदन. मृदंगाचार्य आपल्या भागाचं वैभव आमचे दत्ता महाराज जाधव, अतिशय गोड आहे. एखादी सुगरणबाई भाजीमध्ये जेवढं मीठ घालते की नाही, सुगरण म्हणतात तिला, कमी पडणार नाही, जास्त होणार नाही. तसं पखवाजातला सुगरण म्हणजे आमचा दत्ता महाराज आहे. जेवढं पाहिजे तेवढं चाट थाप कधी काय अगदी त्याला कळतं. सुगरण आहे, महाराष्ट्रभर गाजलेला आहे. दत्ता महाराजांना वंदन. व्यासपीठावरली काही मंडळी असतील त्यांना वंदन. सिस्टीम अतिशय चांगली आहे. आमचा नंदू म्हणजे हा खानदेशातला आहे, पण आपल्या भागाला त्यानं वेड लावलेलं आहे. कोलते टाकडीला काय मोठा सप्ताह ठरला, इंदोरीकार बाबापासून ते सगळे कीर्तनकार त्याच्यावर प्रेम करतात. नंदू महाराज त्याच्याबद्दल बोलतात, छान लावतो, त्याला राग येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं बरं आहे, लावा म्हणलं सिस्टीम द्या म्हणलं राग येत नाही त्याला. त्याच्यामुळं तो चाललेला आहे महाराष्ट्रात. त्या संबंधानं गोड सिस्टीम लावतो, महाराष्ट्रभर त्याचं नाव आहे. असंच त्याला लावत जा. असे आमचे नंदू महाराज, सिस्टीम धुळे, सांजोरी, ऐक ना बरोबर ना, सांजोरीचे ना, अगदी त्यालाही माझं धन्यवाद. त्यांचे सगळे गुरुबंधू असतील, त्यांचे जोडीदार, त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी बसलेली गावकरी मंडळी, पंचकृषीतून टाकळी, कोलते, तळेगाव, आमचा ऋषी असेल, आता खूप मित्र तिथं बसलेली, सगळ्यांची नावं घ्यायला वेळ जाईल. कोलते टाकळीची भरपूर मंडळी आल्यापासून सगळे संपर्क करताय. सरपंच आजी माझी तारीख घ्यायलाही काही मंडळी इथं आलेली आहे. त्या सगळ्या गावकऱ्यांना, टाळकऱ्यांना, बसलेल्या सगळ्या गावातील भजनी मंडळाला, संयोजन करणाऱ्या समितीला, 200-250 तरुण मंडळी, किती गोड तरुण पोरं उभी होती मागाशी. असं वाटत होतं शिवाजी महाराजांचे मावळेच आले की काय न्यायला महाराज. वा, गावातच आपल्या तसं हुतात्मा स्मारक आहे. जरा जोरात वाजत जा, जोरात वाजत. आपल्या गावात इथं मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं हुतात्मा स्मारक आहे गावात. फार कीर्तनकाराला सांगत जा, हे मराठवाडा मुक्ती संग्राम ज्यावेळेला झाला त्यावेळेला स्वातंत्र्य सैनिकांनी मोठं बलिदान दिलं. 7-8 माणसं आपल्या गावातली त्यात बलिदानामध्ये गेलेली आहे, आणि तीही माणसं आपल्या गावात जन्माला आली. देव, देश आणि धर्मासाठी काम करणारं गाव कोणतं आहे, ते दानोरे नावाचं गाव फुलंब्री तालुक्यामध्ये आहे. वा, अशा सगळ्या गावाला, सगळ्या मावळ्यांना, माझा तरुणांना धन्यवाद. मातृवर्ग भरपूर आहे, बसायला जागा नाही, अशा सगळ्या माता माऊल्यांना, बहिणींना धन्यवाद. रामकृष्ण हरी. आपण शूटिंग करणार आमचा माऊलीचा दास
यूट्यूब चॅनल आहे, कृष्णा नाव आहे त्याचं, छान लावतो, एडिटिंग चांगली करतो, महाराजालाही चांगलं दाखवतो, लोकांना प्रेक्षेपण चांगलं आहे त्याचं, आणि लवकर करतो, म्हणजे असं 2-4 दिवसाला नाही. हो, फास्ट आहे त्याचं काम बरं का. आता मला ती रोजच सोशल मीडियाला पाहायची सवय ना. सकाळी कीर्तन असलं की सकाळची क्लिप सकाळीच येणार, संध्याकाळचं कीर्तन मी पोहोचूच तर मला क्लिप येणार बघा तीच. असा पोरगा पाहिजे, नाही तर आता आम्ही पोरगा लावलाय कथेला, तो आज शूटिंग केलं की 3 दिवसांनी टाके तुम्हाला. अरा पोरगा असं नाही, पोरगा असं पाहिजे, म्हणजे तो पण नाही करीत पण तुझं वर्णन करण्यासाठी, नाही ते एवढं कट कर, हाय ते कॅन्सल करायचं तू. असे आमचे माऊलीचा दासणार आहे बरोबर का, माऊलीचा दास नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्या मोबाईलवर सबस्क्राईब करा, तुमच्या मोबाईलवर बेल आयकॉन दाबा, म्हणजे त्याला 2-4 रुपये प्राप्त होतील, त्यालाही धन्यवाद. अगदी सगळी आता मंडळी, गावकरी मंडळी, पंचकृषीतील एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. बालदार, चोपदार, विनेकरी सगळ्यांची नावं घेतली अशी समजूया. या कार्यक्रमाला तन मन धन देऊन हा आपला कार्यक्रम दानोऱ्याचा महाराष्ट्रभर ज्यांनी मोठा केला, अशा सगळ्या सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करूया. विनंती आहे, हातानं टाळी काही वाजू नका. वा, हुशार आहेत वा. मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, हातानं टाळी वाजवा. आणि 1-1.25 तास इतकं गोड कीर्तन आहे. 1 वर्षभर आजचं कीर्तन ध्यानात राहील. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला अभंग अत्यंत सोपा घेतलेला आहे, पाठातला घेतलेला आहे, नेहमी पाठातला पण फार गोड आहे. हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे त्याच्या जीवनातली फलश्रुती तुकोबारायांनी गायलेली आहे. प्रश्न असा आहे की आपली बायको आपल्याला उठवते कामावर जायला, आपली आई आपल्याला उठवते शाळेत जायला, संत आपल्याला जाग करतात हितासाठी बरं का. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात नाडून भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. संत आपल्याला जागृती देतात. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी. या भंगात जाग राहिलं पाहिजे असं म्हणणं आहे बरं. उठा की जी मायबाप कैशी लागली झोप, हुजूर जागवणी एवढी चुकवा की खेळ. संत किती प्रमाण देतात आपल्याला. उठा सकळ जन बरं का, देव तर उठलेला आहे, जागा आहे, पण आपल्याला जाग करतात. उठा जागे व्हा, म्हणजे का, त्याचं कारण संतांनी आपल्याला जाग केलेलं आहे. प्रश्न असा आहे, महाराज जाग केलंय पण कुठं जाग केलंय. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून एवढे सांगायचे, पुढे जायचं. धनासाठी जाग केलं बरं का. पहिली गोष्ट, धन फार सांभाळून वापरा. धन व्यर्थ घालू नका, पुड्यामध्ये घालू नका. केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, याच्यासाठी धन नाही. बाटलीसाठी धन नाही, व्यसनासाठी धन नाही. धन फार जपून वापरलं पाहिजे. वा भजन वा. उत्तम
वा शिवाजी महाराज. जरा जोरात वाजत जा, जोरात वाजत. काय गोड शब्द आहेत, काय गोड चाले. जोडून या धन उत्तम व्यवहारी. धन जोडा. धन सोन्याची बिस्किटं कमवावं त्याला विरोध नाही बरं का. मस्त कपाट असलं पाहिजे सोनं ठेवायला. खालच्या कप्प्यामध्ये असे मस्त विटा असल्या पाहिजे. विटा 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 दगडाच्या मातीच्या नाही, सोन्याच्या चालल्यात ह्या बरं का. पाहिल्यात मी एकाच्या घरामध्ये असे मस्त कपाट भरून विटा आहेत. म्हटलं जास्त नको दाखव बाबा आम्हाला. हो खालच्या दाखवल्या, त्याच्यावर असा चप्पल हार आहे. चप्पल हार म्हणतात हार ते तुम्हाला माहिती असतील. असे गळ्यातले असे हार असतात, वर बिस्किट असतात. बिस्किट सोन्याला विरोध नाही आपला, पैसे कमवायला विरोध नाही, पण उत्तम व्यवहार आहे. कुणाचं पाप करून नाही, कुणाच्या डोक्यावर पाय देऊन नाही, कुणाचा शर्ट फाडून नाही. हो मग जोडून या धन. तुकोबारायांचा अभंग आहे बरं का. उत्तम व्यवहार आहे. कष्टानं कमवा, लोकांना दिलेलं घ्या, तुम्हाला काही त्रास होणार नाही महाराज. ध्यानात ठेवा. मात्र मग तुम्ही पापातलं घेत असाल, त्रासातलं घेत असाल तर मग किडनी खराब होईल, पाय खराब होतील, शरीर खराब होईल. मग महाराज जरी असला तरी बरं का. अकोलूर महाराज लय भारी बोलतो, नाही चुकणार नाही. मी मगाशी म्हटले गोळ्या कशी, गोळ्या अशी याच्यासाठीच असतात गोळ्या. हे असं आहे बघा, पचत नसतं बरं. मी सांगतो म्हणजे मला सुद्धा ते लागू असतं महाराज. ध्यानात ठेवा बरं. सबही पैसो के भाई, दिल का साथी नहीं कोई. फार सुंदर भाव आहे बघा. आपले लोक आपल्या पैशावर प्रेम करत असतात. पैशाचे 3 नाव आहेत. पैसा तेरे 3 नाम. परशा, परसू, परसराम. जास्त झाले परसराम शेठ आले म्हणतात. बाजूला सारखा, बाजूला हा. परसराम शेठ आले. थोडे कमी होऊ द्या, परसू दादा म्हणतात. संपून गेले की परशा झाला म्हणतात. लक्षात ठेवा बरं. सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. अपने पल्लों में पैसा होवे, अपने पल्लों में पैसा होवे, सबको सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. सब पैसे के भाई, दिल का साथ नहीं रे कोई. वाह 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 वाह. सब पैसे के भाई, दिल का साथ नहीं रे कोई. जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. बरं पैशावर कोण कोण प्रेम करतं ऐका ऐका. ओ दानुरेकर, पैशावर कोण कोण प्रेम करतं. भाई बंद बहन और साले, सब पैसों के भाई, कोई किसी का नहीं रे प्यारे. कहत कबीर सुनाई, सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. काय कबीरदास महाराजांची वाणी गोड आहे. धनासाठी जागं राहा. आणखीन एक मुद्दा आहे. धनासाठी जागं राहायचं म्हणजे कुणाचं घ्यायचं इथं जागं राहायचं एक, आणि कुणाला द्यायचं इथं एक जागं राहायचं. 2 कथा सांगतो 2 मिनिटात. सातारा कोल्हापूर भागामध्ये एक भाऊराव पाटील झाले. ते भाऊराव पाटील आता आपल्या पत्रिकेला मनोज जरांगे पाटलांचा फोटो टाकला. ते जरांगे पाटलांनी 15-20 दिवस अन्नाचा कण न घेतला, पाणी नाही घेतलं महाराज. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्या बिचाऱ्या माणसानं जेवणच केलं नाही.
इथं मला सकाळी रामकथेत जेवलो नाही तर आता मी म्हणलं "ए, लवकर द्या बाबा मला." 15 दिवस अन्नाचा घास घेतला नाही, उपोषण केलं समाजासाठी. खूप प्रयत्न केला त्यांनी. हे बघा, माझी विनंती आहे, ज्या त्या समाजातल्या लोकांनी नाराज व्हायचं नाही. का? मराठा समाजासाठी जर एखादा व्यक्ती त्यांच्या आरक्षणासाठी लढत असेल तर बाकीच्यांनी का नाराज व्हायचं? तुमचे नेते तुमच्यासाठी लढतात की नाही, मग तुम्ही त्यांचा जय जयकार करा, समाजाला त्यांचा जय जयकार करू द्या. त्यांनी त्यांच्यासाठी काम केलं ना, मग कोणी नाराज नाही व्हायचं महाराज. हो, लक्षात ठेवा बरं. आणि ते आरक्षणासाठी, त्यांचा प्रयत्न आरक्षणासाठी चालला. ऐका, माझी विनंती आहे समाजाला, एकमेकात भांडण कशाला करायचं? भांडण नाही करायचं महाराज. कायद्यानं लढतात, लढू द्या. आपण त्यांचा फोटो टाकला पत्रिकेला, समाजासाठी काम केलं ना त्यांनी, त्यांच्या लोकांसाठी. ते जेवले नाही महाराज. मग ते जर जेवले नसतील, ते जर त्या तरुण मुलांच्या पोरांच्या शिक्षणासाठी आरक्षण मागत असतील तर लोक त्यांना देव म्हणणार ना. आणि इथं छत्रपतींचा पुतळा मांडला ना कीर्तनात, ते सगळ्यांसाठी जगले ना. तानाजी, कोंडाजी, येसाजी, मुरारबाजी, हो मला तो पुरंदर हवाय, मला गड हवाय, स्वराज्य पाहिजे. त्या काळात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही 4 सत्तेच्या विरोधात लढला ना महाराज. पुतळा उभा केला की नाही? प्रार्थना असेल, जातीपाती मोडा, आपापसात भांडण करू नका. कोणत्या कुणाला राग यायचं याच्यात कारण नाही. बघा, ज्याचं त्याचं कार्य असतं ना, मुजरा करत जा नका. मी का सांगतो, त्यांचा फोटो का टाकला, पण त्यांनी समाजासाठी लढले महाराज. उपोषण धरलं त्यांनी, जेवले नाही. त्यांचा प्रयत्न कामी आला. काही मुली आता डॉक्टर व्हायला लागल्या कमी पैशात. शिक्षणासाठी त्यांचा प्रयत्न की आमच्या गरीब मुलांना, ते माईकवर बोलताना एक शब्द म्हणतात बघा, शिक्षणाचं आरक्षण आमच्या मुलांना मिळू द्या. तुम्हाला जसा अधिकार आहे शिक्षणाचा तसा आम्हालाही मिळू द्या. आता त्याच्यात ते राजकारणाचं येते ते तुम्हाला बघावं लागेल, पण शिक्षणाचा अधिकार असावा. एखाद्याला 2 लाख फीस आहे, एखाद्याला जर 5,000 असेल, त्यामुळे ते त्याचा लढा देतात, त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांचा फोटो आपण पत्रिकेला टाकला. तसं त्या काळात ते भाऊराव पाटील होऊन गेले. त्यांनी बहुजन समाजाच्या पोरांसाठी शाळा काढली. आपल्याला शिक्षण मिळत नव्हतं त्या काळात. त्या काळामध्ये आपल्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. ओंकार महाराज, माळी, कुणबी, धनगर, मातंग, मुस्लिम, त्या काळात शिक्षण मिळत नव्हतं या लोकांना. त्या काळात त्यांनी डोकं लावलं. छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम होतं त्यांचं. त्यांनी शिवाजी महाराजाचं नाव दिलं आणि संस्था काढली. संस्था अशी काढली, दानोरेकर, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. काय संस्था? आमची संस्था अशी आहे, ज्या संस्थेचे आम्ही सगळे विद्यार्थी आहेत. कुठून का व्हायना, कोणत्या का व्हायना, परंपरेत आम्ही सगळे स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांचेच विद्यार्थी आहेत. ऐका, जोग महाराजांची आमची संस्था आहे. विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. शिक्षकाला पगार नाही, माझं ध्यानात ठेवा. शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फीस नाही, संस्था उभी राहिली. संस्था जोमानं काम करायला लागली. हो, प्रत्येक गावातून मुलं शिकायला लागली, मुली शिकायला लागल्या. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं बरं मुलींनो. शिक्षण घ्या पोरींनो, खूप शिका. इंस्टा, स्टेटस, फेसबुक हे पाहण्यापेक्षा वाचन भरपूर करा. खूप पुस्तकं वाचाय. मोबाईलने आपल्याला वेड लावलं महाराज. आपले पोरं शिकायला तयार नाहीत, आपले पोरं वाचायला तयार नाहीत. आपल्या मुली, काय वाईट आहे महाराज, 24 तासातले 12 तास पोरं मोबाईलमध्ये आहेत. कसं तुमचं डॉक्टर व्हायचं, कसं तुम्ही इंजिनियर व्हायचं? खूप अभ्यास करा रे मुली. एकदा अभ्यास करून डॉक्टर झाले की मग काय मोबाईल पाहायचं तर काय अडचण नाही आमची त्याला. पण शिकण्याच्या उमेदीमध्ये, तरुण वयामध्ये खूप अभ्यास करा पोरांनो. नाद लागलाय माणसाला या मोबाईलचा महाराज. हो, फार विचित्र आहे हा मोबाईल. हो, माझी तर प्रार्थना आहे प्रत्येक ताईला, बहिणीला, माझी बहीण आहेत ना तुम्ही, माझ्या बहिणी आहेत, माझी प्रार्थना आहे, तुमचा बापच तुमचा मित्र असला पाहिजे आणि तुमची आईच तुमची मैत्रीण असली पाहिजे. बरं, दुसरं नका मित्र फित्र करू. लोक फसवतील तुम्हाला. 2 महिन्याचं प्रेम दाखवतील, 3 महिन्याचं प्रेम दाखवतील. मिस्त्रीच्या उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली. उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. मला कसस होत या उनी बाबा म्हणताना पुरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव उनी मायेन पुसताना पुरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना
ओरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावा दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाय जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रे उमगाया बाप रे बाप करी जोडी लेकुरात ओढी बाप करी जोडी लेकुरात बाप करी जोडी लेकराचे ओढी गायन बाप करी जोडी लेकुराची बाप करी जोडी लेकुरात ओढी बाप करी जोडी लेकुरात ओढी बाप करी वा 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 हे आमची मूर्ती लहान आहे बरं का व्यासपीठावर येताना दिसत नाही गडी पण तो म्हणायला लागले नाही उंची आहेच नाही बरं का आमचा शिवाजी महाराज खूप छान आमच्या सगळ्यांच्या बरोबरीचा आहे तो लहानपणापासून बरोबर मी आणि तू एकाच दिवशी आळंदीला आलो दोघं जण 1997 सालची घटना आहे दोघं ते कर्नाटकमधलं आहे बरं का त्याचं गाव कर्नाटकमध्ये नीट ऐका आई नाही त्याला आणि बापही नाही महाराज आई पण नाही बाप पण नाही अनाथ पोरगा आहे पण ज्ञानोबा आहे त्याची मायबाप झाली बघा कोण मायबाप झालं ज्ञानोबा आहे मायबाप झाली त्याची आणि मी पण मित्रच आहे त्याचा ते मला म्हणतात तुम्ही तुमचा सुदामा आहे माझ्यापेक्षा जास्त झालं आता पण तरी सुदामाच म्हणतोय बघा हुशार आहे चांगला आहे गोड गातो गरीब आहे बघा फार गोड अगदी बाप करी जोडी लेकोराची ओढी मी का सांगत होतो मुलींना माझी प्रार्थना आहे शिक्षण घ्या मुलींना खूप अभ्यास करा डॉक्टर व्हा बापाच्या समोर IAS व्हा कलेक्टर व्हा रे मुलींनो मस्त लाल दिव्याच्या गाडीत बापाकडे या वस्तोडी करणाऱ्या बापाच्या समोर कीर्तन ठेवा सन्मान करा बापाचा फार आनंद होईल त्याला चला का सांगत होतो शिक्षण वाघिणीचं दूध असतं म्हणून ते घेतलं पाहिजे मोठ्या मोठ्या लोकांचं आपल्याला सांगणं आहे मग त्यांनी ते सुरुवात केली भाऊराव पाटलांनी पोरं शिकायला लागली मुली शिकायला लागल्या पायावर उभे राहायला लागल्या आणि चांगल्या कामाला संकट असतात बघा कायम ध्यानात ठेवायचं चांगल्या कामाला संकट असतात वाईट कामाला नाही येतच नाही चांगल्याच कामाला संकट येत असतात ते ध्यानातच ठेवायचं संकट असं आलं संस्था फ्री असल्यामुळं त्याला धान्य लोक नेऊन द्यायची गरीब संस्था पैसे नाही फीस नाही मग धान्य कोणी पोतभर द्यायचं कोणी क्विंटलभर द्यायचं कोणी 20 किलो द्यायचं कोणी ज्वारी द्यायचं कोणी बाजरी द्यायचं पोरं जेवण करायचे आणि ते झालं असं आता संकट असं आलं भयानक दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळं काही उगूनच आलं नाही शेतात आणि मग आता जे लोक दान द्यायचे धान्य ते बंद झालं आणि शिकणारी पोरं उपाशी राहायला लागली आता काय करावं तर बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं त्या भाऊराव पाटलांनी आणि त्या पैशात 2 महिने पोरांना जीव घातलं 2 महिने भागलं पण आता 2 महिने रडायला लागले कोणाचं धन घ्यायचं नाही दृष्टांत याच्यासाठी आहे कथा याच्यासाठी आहे कोणाचं धन घ्यायचं नाही माझ्याकडे बघा ऐका जरा ऐका आणि मग एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं साताऱ्याच्या की कोणीतरी भाऊराव पाटील
गरीब पोरांची संस्था चालवतात, मुलं शिकतात, मुली शिकतात आणि त्यांच्या संस्थेला धान्य कमी पडलंय, पोरं उपाशी राहतात. त्या श्रीमंत सावकारानं पत्र पाठवल्यावर मोबाईल नव्हते, विनंती विशेष पत्रास, कारण की अंतर्देशी पत्र असायचं बघा. पत्रामध्ये मजकूर लिहिला, हे पाटील सकाळच्या एसटीनं 2-4 दिवसानं जी एसटी तुम्हाला भेटेल त्या एसटीनं साताऱ्याला या, मी तुमच्या पोरांच्या जेवणासाठी एक टेम्पो भरून धान्य देतो. लय आनंद झाला हो, आमची पोरं जेवतील, अभ्यास करतील म्हणून. सकाळच्या पहिल्याच एसटीनं साताऱ्याची एसटी धरली. त्या सावकाराचा पत्ता सापडत गेली. सावकार श्रीमंत होता, 2-4 खुर्च्या लावल्या, माईक सिस्टीम लावली, मंडप लावला, एक टेम्पो भर धान्य भरून ठेवलं. पाटील आले, पाटलांना खुर्चीवर बसवलं, गळ्यामध्ये हार घातला, जरीचा फेटा बांधला. वा, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. आपण कसं सौजन्य देणारा, पंगत देणाऱ्याचा आपण सन्मान केला पाहिजे बरं. त्यांच्या जीवनातला अनमोल वेळ ती जर आपल्यासाठी पैसा देत असतील तर त्यांच्या सन्मानासाठी थांबत जा. 2-5 मिनिटांनी काही होत नाही, पण त्यांचे सन्मान करू देत जा. हो, ज्या लोकांनी आपल्यासाठी दिलेलं असतं ना महाराज. श्रीमंती कधी शोभून दिसते? श्रीमंती ही दान केल्यावर शोभून दिसते बरं का. श्रीमंती ही घरामध्ये ठेवून जास्त होत नसते, श्रीमंती ही दान दिल्यानंच जास्त श्रीमंत होत असते. मी असे काही माणसं पाहिलेत, रोज दान करतात, रोज दान करतात. मी त्यांना विचारलं, तुम्ही रोज दान करता, किती संपलंय तुमचं? ते म्हणतात, महाराज संपलं नाही, पहिलं होतं त्याच्यापेक्षा डबल वाढलंय. दान दिलं की वाढत असतं, संपत नाही. मला सांगा, तुकोबारायांचं प्रमाणे घातला दुकान, देती आली अशी दान, संत उदार उदार, भरले अनंत भांडार, मागत्याशी पुरे, धनी आणि काशी उरे. का? दान देणारा जो असतो ना, तुका म्हणे पोते देवे भरिले, त्याचं पोतं देव भरत असतो. तिरुपती भगवंताचा हात असा आहे बघा. तिरुपतीचा हात कसा आहे? भगवंताचा असा हात आहे. आपल्या पांडुरंगाचा हात कसा आहे? असा आहे. तिरुपतीचा हात कसा आहे? असा आहे. म्हणून लोक गेले, तुम्ही दर्शनाला गेले की तो देतो, तुम्हाला देतो म्हणून लोक जास्त जातात बरं का. पण तसं नाही, आपल्यालाही द्यावं लागतं तिथं थोडंसं. आधी 500-1000 टाकावं लागते त्या पेटीत. काहीच टाकलं नाही तर मग ते तुम्हाला काही देत नाही. आधी घेतो तुमच्याकडून, थोडंसं दिलं की त्याच्या पटीनं जास्त देतो. तसं आपण वर्गणी देता, चटई उचलता, सप्ताह करता, कोणी सौजन्य, कोणी पंगत, काय असेल ते, कोणी माता माऊली फुलं टाकते, काय जे तुम्ही देत असाल ना, दिलं की वाढत असतं बरं, ध्यानात ठेवा. मी का सांगत होतो, फार आनंद झाला. काळजीच करू नका म्हटले सावकार. पाटील टेन्शन घेऊ नका, तुम्हाला आता दान देतो म्हटले, हे टेम्पो भरून देतो. फार आनंद झाला, चेहरा खुलला, गळ्यामध्ये हार घातला. पण ते श्रीमंत सावकार म्हटले, पाटील तुमच्या पोरांसाठी टेम्पो भरून धान्याची व्यवस्था केली, पण हे धान्य देतो, पण एक आट आहे. आट म्हणलं कीच त्यांनी वर पाहिलं. जुन्या काळातली लोक आटीला वचनाला फार पाळायची बरं. मी शब्द नीट ऐकला ना तुम्ही? जुन्या काळातले म्हणलं. आता तुमच्या मित्राला तुम्ही 2-4 हजार फोन पेला टाका, चौकात भेटत नाही, मोबाईल नंबर बदलून जातो, नंबर प्लेट गाडीची बदलतं, कुठंच दिसत नाही. तुम्हाला अनुभव आहे ना ओंकार मा? आपल्यातले अर्धे भेटत नाही. वाजायला असले तरी ते म्हणतात नाही, देतो राहिलेच का अजून? अवघडे ना महाराज. आपल्यातलेच घेतात, आता उद्या देतो म्हणतात, उद्या अरे मला बायकोचं दुखतं असं म्हणतात. आपल्याला अनुभव देत नाहीत, ते राहिलं नाही. आता शब्दन, चिकाटीन, विश्वासन ते गेलं निघून. डिक्शनरीमध्येच शब्द आता ते वर नाहीतच. माझ्याकडे बघा, ते जुना काळ होता. ते म्हटलं, ओ पाटील, ओ सावकार, आमच्या पोरांना धान्य द्यायला लागले, पोरांची व्यवस्था करायला लागले, पण ते तुमची आट काय जमली पाहिजे ना आम्हाला. जमेल म्हटले, फार सोपी आट आहे. काय आट आहे? धान्य देतो म्हटले टेम्पो भरून, फक्त आट एवढीच आहे, तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव दिलंय तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. लाल डोळे झाले त्या भाऊराव पाटलांचे. डोक्यावरचा फेटा दानकीन खाली टाकला, गळ्यातला हार खाली सोडला, सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला, इकडे बघा, आणि असं बोट करून म्हटले, सावकार, ओ सावकार, खबरदार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव कधीच बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचं पोतं तुम्हालाच दान, तुमच्या पोट्यातला एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार. काय माणसं होती महाराज. इथं 500 रुपये दिले तर मजूर लगेच दुसऱ्या शेतात महाराज. हो, ते जाऊ दे, आमचे 2000 दिले की महाराज गेला दुसऱ्या गावाला. काय महाराज माणसं झाली महाराज. नका समजणे वालो को इशारा काफी आहे. अर्थ एवढाच आहे माझा. अरे बघा ना काय माणसं होती महाराज. अहो, नाव नाही बदल, उपाशी आहेत पोरं, खायला नाही, तरी सुद्धा त्यांनी घेतलं. कुणाचंही घेऊ नका, पापातलं घेऊ नका, त्रासातलं घेऊ नका, वाईटाचं घेऊ नका, कुणाच्या वाट्याचं घेऊ नका. भावाचं, गावाचं, देवाचं पचत नसतं रे.
घ्यायचं नाही, खायचं नाही, जोडून या धन कोण देतंय इथंही जागं राहा, कोणाचंही घेऊ नका एक आणि कोणालाही देऊ नका. गोशाळा आहे का बघत जा, मंदिर बांधतो का बघत जा, काय म्हणतात त्याला आपण वारी करतो का बघत जा, असे जे आहे त्यांना देत जा. सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, हे सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, विचारू द्रव्य पात्र विचारू हे सर्वभूती द्यावे द्रव्य पाक विचारून, द्रव्य पाक विचारून, द्रव्य पाक सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. द्रव्यदान देताना कुणालाही द्यायचं नाही. धनासाठी जागरा, धन दारा, दारा म्हणजे पत्नी. रामकथा करतो मी, जरा शिवमहापुराण कथा करा, पण शिवमहापुराणापायी रामकथा विसरू नका बरं का. प्रार्थना आहे माझी सप्ताह करणाऱ्या संयोजकाला, आपल्या सप्ताहातली रामकथा बंद करू नका. रामायण फार गरजेचं आहे महाराज. प्रत्येक आईला रामायण गरजेचं आहे, बापाला गरजेचं आहे, भावाला गरजेचं आहे, मित्राला गरजेचं आहे. सांगा मला, प्रत्येक आईला वाटतं पोरगा कसा असावा? रामासारखा. बापाला वाटतं पोरगा कसा असावा? रामासारखा. मित्राला वाटतं माझा मित्र रामासारखा, भावाला माझा भाऊ रामासारखा. मग रामासारखं सगळं पाहिजे, मग कथाही रामाची ठेवावी लागेल ना. रामकथा ऐकावी लागेल ना, रोज ऐकावी लागेल, एक एक पात्र शिकावं लागेल. मी रामकथा चालू आहे माझी नारळी सप्ताहामध्ये. मी विनंती करतोय समाजाला, शिवमहापुराण नक्की करा, ते चांगलंच आहे, त्याला काही विरोध नाही आपला, पण शिवमहापुराणापायी आपलं रामायण विसरू नका. हो, भगवान शंकराला जर काय आवडतं ना महाराज, तर रामायण आवडतं बघा. एक बार त्रेता जुग माय शंभु गये कुंभ जरी शिपाई, संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषी अखिलेश्वर जानी. एक बार त्रेता जुग माय. श्री राम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, बाबा सदा महाराज. भजन करी तिथं माझा भगवान भोलेनाथ आहे. काय सुंदर भगवंताची मूर्ती आहे माझ्या भोलेनाथाची. काय करतात, राम नाम सुमिरन लागे, सारखं राम 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 म्हणणारा देव आहे. भगवान शंकराची आज्ञा आपल्याला, रामकथा ऐकत जा रे. आपल्या सप्ताहाची परंपरा आहे 7 ते 10, ज्ञानेश्वरी पारायण 10 ते 12, गाथा भजन 12 ते 2, भोजन 2 ते 5, भावार्थ रामायण, संगीत रामायण 5 ते 6, हरिपाठ 8 ते 10 कीर्तन.
रामायणच नाव असतं पत्रिकेत. रामायण ठेवा बरं, रामायण विसरू नका. शिवमहापुराण जरी केलं असेल मोठा सप्ताह आहे, पण रामायण विसरू नका. सप्ताहामध्ये रामायण झालं पाहिजे रे. आईला कसं बोलावं रामायण शिकवतं. बापाचा आदर कसा करावा, आपल्या घराची कथा आहे हो. आपलं घर चांगलं झालं पाहिजे ना. आपल्या घरासाठी जर सप्ताह असेल तर पोरांनो रोज रामकथा ऐका, एखादा भाग ऐका. मी रामकथा करतो, आमची चालू आहे. मी याच्यासाठी तुम्हाला सांगतो बघा. दारा 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 त्या सीतेची कथा आहे, जानकीची कथा आहे. वनवास रामाला आहे, पण जानकी म्हणते प्रभू मी सुद्धा तुमच्या वनवासात येणार. काय पत्नी हो महाराज. ए बहिणींनो, नवरा संकटात असेल तर पत्नीनं उभं राहिलं पाहिजे. ती म्हणते प्रभू माझा निरोप घेता प्रभू तुम्ही, माझा निरोप तुम्हाला घेता येणार नाही प्रभू. एखाद्या वेळेला अयोध्येला सोडता येईल, एखाद्या वेळेला तुम्हाला कौशल्या मातेलाही सोडता येईल, एखाद्या वेळेला तुम्हाला सगळ्या अयोध्येचाही त्याग करता येईल, पण मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची सावली आहे प्रभू. तुम्हाला सावलीला सोडून जाता येईल. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढे. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असाल तिथं मी येणार. मी नक्की सांगतो बघा, ही आमची आई जागी हो महाराज. आमची माणसं जागी नाहीत हो महाराज, पोरं जागी नाहीत हो. या सगळ्या बहिणी जागे आहेत महाराज. सांगू द्या, ही माता इथं शिवपुराणाला येऊ द्या, महादेवाला जाऊ द्या, रामाला जाऊ द्या, संभाजीनगरला जाऊ द्या, सप्तशृंगीला जाऊ द्या, तुळजापूरला जाऊ द्या, आळंदीला जाऊ द्या, पांडुरंगाला जाऊ द्या. कोणत्याही मंदिरात आमची माय गेली नाही. डोक्यावर पदर घेते, कपाळभर कुंकू लावते आणि कपाळाला कुंकू लावता लावता देवाला म्हणते, देवा एक कर बरं महाराज. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. किती जागी हो आमची माय. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पोळी खाऊ नये. आई जागी हो, जाग राहा. धन दारा पत्नीनंही जागा असलं पाहिजे. धन दारा पुत्र मुलासाठी तर खूप गरजेचं आहे. जाग राहा मुलासाठी. अहिल्याबाई होळकर नावाची माता झाली. पोरगा पापी निघाला, हत्तीच्या पायाखाली दिला. 8 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज. हे माझे महाराज 8 वर्षाचे होते, खेळत होते शिवणीवर. तानाजी, कोंडाजी, मुरारबाजी लहान लहान लेकराच्या बरोबर खेळत होते. 8 वर्षाचं वय होतं. काही भिक्षुक लोक आली होती गडावर. हे बाळराजा, हे शोभा, भूक लागली रे, पोटामध्ये काही खायला भेटेल का. धावतच गेले महाराज. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात, आपल्या टोपलीतली भाकरी देऊ का असं म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारली महाराज आईने. लाल झाला घाल. का मारला आई मला? मी तर चांगलं विचारलं ना, तुला भाकरी देऊ का. त्याच्यासाठीच मारलं. शोभा, मला न विचारता द्यायला पाहिजे होते रे, मला विचारायला कसं काय आला तू. असं आईनं मारलं पाहिजे. अय माय, पेन्सिल चोरून आणली ना तुमच्या पोरानं, बरं झालं म्हणू नका. बरं झालं नव्हती आपल्याला, बरं झालं आणली असं म्हणायचं. पेन्सिल नव्हती, पेन्सिल आणली तुम्ही बरं म्हणले, ते पेन घेऊन येतं. पेन आणला, बरं झालं आणला. कंपासच आणतं. कंपास आणला नव्हता आपल्याला, दप्तरच घेऊन येतं. हो, 10वीला गेल्यावर तुम्ही दप्तर आणून दिलं त्याला, मग खुर्चीसहित मास्तरच घरी आणतं ते. मग ब्लेड घेऊन खिसे कापायला सुरुवात करतं. ती सुरुवातच अशी असते. पेन्सिल आणली की हाणायची. मी मंदिरात गेलतो एकदा लहानपणी, आणि मंदिरात आमचे एक महाराज आहेत गावात, ओंकार महाराज. आणि तिथं गेल्यावर माझी चप्पल नेली कुणीतरी. तर ते महाराज म्हटले, अरे तुझी नेली म्हणजे ही तुझी त्याची राहिली असेल, ही घालून जा. ते गावातले महाराज म्हणले मला, काय ही तुझी त्यांनी नेली म्हणजे चुकून झालं असेल, ही तुझी घेऊन जाय. तर मी ती चप्पल घेऊन घरी आलो. घरी आल्यावर माझ्या बापानं विचारलं, ही चप्पल कोणाची आणली. म्हटलं ते बाबा मंदिरातले. जे हाणायला सुरू केलं बापाने मला. इकून हाणलं, निकून हाणलं. चप्पल काय काहीच घ्यायची ताकद नाही अजून सुद्धा. का
बापाने ठोकलं ना महाराज. आपले माय बापा हाणायलाच तयार नाही हो. तुम्ही नाही हाणल्यामुळं आम्हाला लय ताण व्हायला लागलं महाराज. हॉर्न वाजला की पोर आता बाजूला सरकत नाही, आमच्याकडे पाहतात काय. अरे आम्हाला कीर्तनाला जायचं बाबा, उशीर झाला. हॉर्न त्याच्यासाठी वाजव. हॉर्न वाजवल्यावर पोरांना राग यायला लागला आता. अहो एखाद्या गाडीवाल्याला 2-3 वेळेला जर हॉर्न वाजवलं ते आपल्या साईडला लावतं गाडी. लय गडबड. अरे आम्हाला जायचं ना, कीर्तन ना राजे. तू मधून चालला तर आम्ही काय करावं त्याला. त्याचं कारण त्यांनी मार नाही खाल्ला महाराज. तुम्हाला एक सांगू, आता नंदूची सिस्टीम आहे, जाऊ द्या. आम्हाला सिस्टीम लागू नाही लागू तेवढंच रेटून कीर्तन करतो मी. तुम्हाला तक्रारच सापडायची नाही माझ्या बाबतीत. का? अहो मी आळंदीला गेलो, मला करमत नसायचं, मी परत यायचो गावाला. आलं की बाप हाणायचा आणि बाप म्हणायचा जा. एसटीन बसलं आणि तिकडे गेले गुरु हाणायचा. म्हणजे गुरु हानीत होता आणि बापा हानीत होता. परिणामे सहन झालं मार. तुम्ही किती काही म्हणा, सहन होतं. कधी? मार खाल्ल्यावर. महाराज दगडाच्या विटा झाल्या पाहिजे. हे मारणं सोडून दिलं आपण. मग त्यामुळे आता अहो 10वीच्या पुढच्या पोरांच्या हातात मोबाईल पाहिजे हो. 12वीच्या पुढच्या मुलीच्या हातात मोबाईल पाहिजे. बंद करा हे. 7वीचाच पोरगा महाराज रम्मी पे, आता रम्मी बंद झाली, बरं झालं ते बरंच बंद झालं. गेम बंद केले, फार चांगलं झालं. ते IPLच्या काळात महाराज ते ड्रीम 11 असायचं. चांगले पोरं मॅच लावायचे, काही महाराज लावायचे आमचे मॅच. अरे मॅच काय कमाली महाराज, जुगारी ना महाराज ते. आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं इसमें वित्तीय जोखिम की संभावना आहे. इसमें हाती होतं ना जंगली रम्मी पे आ जाओ ना महाराज. म्हणजे आपल्याला आ जाऊ ना महाराज. अरे कशाचा महाराज काय महाराज. तसले मोबाईल आणि मोबाईलचा लय नाद लागलो. मला राग येईन तुम्हाला माझा थोडा आला तर येऊ दे आता. तू का म्हणे सत्य सांगून आले तर आता काय येऊ तर रागे आली ते काय करावं आता. सांगावं लागेल ना कोणाला तरी. इतका नाद. कीर्तनात पाहायला लागलो हो मोबाईल महाराज. गायक गाता हे नाही बरं, गायक गाता पकवाज वादक वाजवता अवघड झालं मला. नाद लागला. काही माणसं कीर्तनात 24 तास मोबाईल. आता मी कथा करतोय ना, एक माणूस पाहिला मी कथेमध्ये महाराज 3 तास मोबाईलमध्ये. त्याला घरी पाहून देत नाही म्हणून येतोय का काय कथेत महाराज 3 तास. त्याला किती हात वर करा म्हणा, अय ओम नमः शिवाय, ते आपल्या त्याच्यात होते महाराज. काही पोराशे जेवताना मोबाईल पाहते, जेवताना महाराज वर पाहतच नाही. बायकोला रागाला बिचारीला कामाला जायचं. त्यानं ताट उचललं ती गेली निघून. यानं खाली पाहावा का नाही, याने 2-4 घास मातीचे खाल्ले महाराज. मातीचे दाताला खडा लागला. मग कळालं बायकोनं ताट नेलं महाराज. मी गेवराईला राहिला इथं बीडजवळ. आमचं गाव गेवराई आहे. त्या गेवराईमध्ये एक घटना घडली. आता एक नवरा इकडं बघा असं मोबाईल पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं केलं मिळच नाही त्याला. बरं जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बा. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना. ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मैत्रिणीला चाललो 300 रुपये राहिले बचत गटाचे, उद्या 100 टाकते, परवा 200 देत. ती मॅसेज करत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिने पाण्यास तांब्या भरून दिला. तांब्या आल्यावर वाटलं आपलंच घर आहे. हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही. दोघं मोबाईलमध्ये. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता खरी गंमत तिकडे बघायची. ओरिजिनल आलतं का, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्यावर दुसरी जोडी बसलेली. निघाल बाहेर, अरे तुझं घर आहे काय नवले महाराज. आता पुण्यात एक घटना घडली ओंकार महाराज. एका मोबाईल हरवला एका जणाचा. अंधारात मोबाईल हरवला. 15 मिनटं मोबाईल सापडीत होता. मोबाईल हरवला. किती मिनटं? 15 मिनटं. अंधारात बायकोनं चोरात कानाखाली मारली. बायका हाणायला भेट नाही आता तुमच्या बरं पुण्यात नाशिक कोण ठोकून काढतात. काय चुकलं की जोरात. ती म्हणली का मारलं मला, भेकडच होते. का मारलं मला, काय पाहता मोबाईल. किती वेळ झाला? 15 मिनटं. टॉर्च कशाची लावली म्हटली. टॉर्च काहीला कळालं, काहीला उद्या कळलं. मोबाईलची टॉर्च लावून 15 मिनटं अंधारात मोबाईल पाहत होता. बायको नाही कुणी हानील ना महाराज. गांगे झाले माणसं महाराज. सावधान आपल्या पुत्रासाठी जागं राहा. सुमित्रा नावाची माता आहे रामायणात. सगळं रामायण सांगायला वेळ जाईल. लक्ष्मणासाठी जागी आहे. माझी जिजाऊ नावाची माता आहे. पुतळा मांडला इथं माझ्या राजाचा. का रे आपल्या आजाचा नाही का, आपल्या पंजाचा नाही. खापर पंजोबा का नाही, ढोपर पंजोबा का नाही, शिवाजी महाराजच का. त्याचं कारण आहे महाराज. लक्षात ठेवा. जागी राहिली आई त्यांची. त्यांची आई झोपली. शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा. शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा. शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र
मुद्रमाला मुद्रमाला वा अरे या जिजाईसाठी टाळी वाजवा जिजाईसाठी वा या सगळ्या माझ्या जिजाईला वंदना सगळ्या माझ्या माता या पवित्र आहेत महाराज आमच्या दानोऱ्याला काय वा शिवाजी महाराज वा क्या बात आहे अशी जिजाऊची आठवणच आली अहो ते वृद्ध तरुण झालं ते चष्म्यावालं मस्त चष्म्यावाला वृद्ध तू का म्हणे वृद्ध होती तरणे रे अय तरणे बाणपोर 65 वर्षाचं नाचायला लागलं महाराज का त्याला जिजाईची किंमत माहितीये शिवरायांची किंमत माहिती रे या माझ्या जिजाऊच्या लेकी आहेत सगळ्या हे बहिणींनो जागं राहा बरं पुत्रासाठी जागं राहिलं पाहिजे धन्य धन्य थोराई शिवरायांची काय गोड शब्द आहेत महाराज आज पूजितो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा जिजाईला शिवरायांच्या अगोदर तिला मुजरा करतो आपण का ती जागी राहिली अहिल्याबाई होळकर नावाची माता आहे पोरगा पापी निघाला हत्तीच्या पायाखाली देऊन मारला महाराज काय माय असेल मदालसा नावाची माता आहे पुत्रासाठी जागी आहे झोके देताना म्हणते राजा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांदार वरव दुर्गंधी रे पाळण्यामध्ये शिकवते चला का चाललं आपलं पाळण्यामध्ये शिकवते बघा जागर राहा पुत्रासाठी धन दारा पुत्र जन बंधू भावासाठी जागर राहा मोठ्या कथा आहेत कुठं जागर राहायचं ते तुम्हाला कळतंय महाराज 10:30 वाजले कळलं आम्हाला धनासाठी जागर राहायचं भाऊराव पाटलांची कथा दारीसाठी जागर राहायचं सीतेची कथा पुत्रासाठी जागर राहायचं शिवाजी महाराज जिजाऊची कथा वा कळलं जागर राहायचं कळलं असं जागर राहिल्यावर काय मिळतं महाराज ओ बाबा ओ तुकाराम महाराज अशा आम्ही जागे राहणार आहेत तुम्ही सांगितलेलं ऐकू आम्ही पण असं जागर राहिल्यावर काय मिळेल सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या सदानंद महाराज
काय गोड चाल लावली आपुल्या हिता जो असे जे कोणी आहे भाऊराव पाटलांसारखे, जानकी मातेसारखे, आत्ता सांगितलेल्या शिवरायांसारखे, जिजामातेसारखे असे जे कोणी जागे आहेत आपुल्या हिता जो असे जागता फळ काय मिळतं महाराज, धन्य माता पिता तयाचिया. त्यांना धन्यता नाही, त्यांना जन्म देणाऱ्या आई वडिलाला धन्यता मिळते. धन्य धन्य त्याची माता, बाबा धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्यात साठविला दाता, त्रैलोक्यात. धन्य त्याची माता, वा शिवाजी महाराज. धन्य त्याचा पिता साठविला. बघा सावता महाराजांनी देव साठवला पोटात, त्यांना धन्यता नाही. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, त्यांच्या माय बापाला धन्यता. धन्य माता पिता तयाचिया. देहांत प्रायचित्त नावाची शिक्षा दिली होती माऊलींच्या आई वडिलांना. कोणती शिक्षा दिली ती? देहांत प्रायचित्त, म्हणजे जगायचं नाही, दिसायचं नाही. आणि ती सजा देताना, शिक्षा देताना सकाळी 6 वाजता विठ्ठलपंत हात जोडून उभे होते. इंद्रायणीच्या घाटावर मोठी सभा भरली होती आणि ते म्हणत होते कुठला तरी न्याय द्या, मला दिलाय त्रास, मला काही पण म्हणा, पण माझ्या लेकरांना न्याय द्या. बाप हात जोडून उभा होता. सकाळी 6 वाजल्यापासून दुपारचे 12 वाजले होते. ब्राह्मण लोक हसत होते, निंदा करत होते, दूध पित होते, जेवण करत होते, पण विठ्ठलपंत एखाद्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे आहेत असं त्यांच्याकडे पाहून खिन्न मनानं. संध्याकाळचे 6 वाजले तरीसुद्धा न्याय मिळत नाही. लटलट शरीर कापायला लागलं, पाण्याचा घोट नाही हो. आणि 9 वाजता एका ब्राह्मणाच्या मुखातून निघालं, विठ्ठलपंत तुमच्या या कृत्याला न्यायच नाही, पण एकच न्याय, देहांत प्रायचित्त विठ्ठलपंत. ब्राह्मण निघून गेले. इंद्रायणीचं वाहतं पाणी झुळझुळ झुळझुळ पाणी म्हणत होतं, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त. सिद्धेश्वराच्या मंदिरातल्या घंट्याचा निनाद म्हणत होता, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त. स्वर्ण पिंपळाचे पान झळा 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 आवाज देत होते, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त. 1 वाजता आले सिद्ध बेटा. रात्रभर ती रुक्मिणी माता जागी होती, कुठला तरी न्याय मिळेल, माझे लेकरं झोपलेले, सकाळी नक्की यांना न्याय मिळेल. कोणता न्याय दिला हो मालक? अगं रुक्मिणी, देहांत प्रायचित्ताचा न्याय. अश्रूच्या 10 लागल्या डोळ्यामध्ये. एवढी छान लेकरं सोडून जायची, गोंडस लेकरं सोडून जायची. 10 वर्षाचे निवृत्तीनाथ, 8 वर्षाचे ज्ञानोबा, 6 वर्षाची सोपान काका, 4 वर्षाची मुक्ताबाई महाराज. एवढे चांगले लेकर, एवढे गोंडस लेकर. जावं लागेल बघ, तू थांब यांच्या सांभाळासाठी. रुक्मिणी, तू आई आहे ना, बाप नसला तरी मुलं राहू शकतात, आई पाहिजे. बापाला आईचं प्रेम देता येत नाही रुक्मिणी, तू आई पण हो, बाप पण हो. नाही मालक, जानकी माता जशी रामाच्या बरोबर जाते ना मालक, असं मला सुद्धा तुमच्या बरोबर येऊ दे मालक. तुमचे तर नुसते नावाला बाळ आहेत, पण मी 9 महिने सांभाळले मालक. तुमच्या इतकाच माझाही दोष आहे ना मालक. मीच तर पिंपळाला प्रदक्षिणा मारत होते ना, तुम्ही यावं, माझाही दोष आहे मालक. मला येऊ द्या. नाही रुक्मिणी, बाळ सांभाळली पाहिजे. दोघांचा निर्णय झाला. आपल्या 4 लेकराच्या हितासाठी दोघांनी देहांत प्रायचित्ताचा मार्ग निवडला. एका चिठ्ठीवर, एका कागदावर हे सगळं लिहून ठेवलं. सकाळी पहाट वाऱ्याची झुळकीनी बाळ उठली. आई दिसत नाही, बाप दिसत नाही.
सैरा वैरा धावायला लागली. आई आई बाबा सगळे आनंदी. सरोलीच्या गावापर्यंत आई दिसते का, बाबा दिसते का. संध्याकाळी 6 वाजता परत आली तर दिवा लावा म्हणून मुक्ताबाई जाऊन पाहते तर इथं काहीतरी चिठ्ठी आहे दादा, काहीतरी कागद आहे. कागदावरच्या ओळी वाचायला निवृत्तीनाथांनी सुरुवात केली. 4ही भावंड एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागली की आता आमची आई नाही राहील, माऊली आता आमचे बाबा नाही राहील, आता आमचा मायबाप फक्त हा पांडुरंग आहे, हाच आमची आई, हाच आमचा बाप. सकाळी उठल्यावर तो चिठ्ठीतला कागद ब्राह्मणांना दाखवा म्हणजे ते तुम्हाला मौजी बंधनात घेतील असं म्हणून तो कागद माझ्या ज्ञानोबारायांनी, निवृत्तीनाथ महाराजांनी, माझ्या निवृत्तीनाथांनी, ज्ञानोबारायांनी, सोपान काकांनी गावातल्या महादेव भटाला, मुदगल शास्त्रीला, विसोबा चाटीला दाखवला. ऐका रे बहिणींनो, ऐका रे भावांनो, धन्य माता पिता तयाजिया. कोणत्या मायबापाला धन्यता मिळते एवढी कथा घरी घेऊन जा. पत्र वाचलं, चिठ्ठी वाचलं तर एखादा दगडाला दया येईल. आळंदीतल्या महादेव भटाला दया नाही आली रे. तसाच तो कागद खाली टाकला. आपल्या स्वतःच्या पायातल्या पायतानानं कागद तुडवला. अरे तुमचे मायबाप जसे देहांत प्रायचित्ताला गेले तसं तुम्ही पण मरा. तुमचे चेहरे आम्हाला दाखवू नका. काही शब्द आहेत महाराज, काही काठीण नाही बघा. खूप त्रास. ज्या रस्त्यानं माऊली येतील त्या रस्त्याला काटे टाकायचे लोक, ज्या रस्त्यानं मुक्ताबाई येईल त्या रस्त्याला शेण फेकून मारायचे लोक. मुक्ताबाई आली तर कानाखाली मारले रे. माऊली मधुकरीला गेले तर कुणीतरी लाद घातली रे माऊलीला. खूप त्रास दिला रे मायबाप. आज माऊलीचं नाव घेतलं तर अक्रूर महाराजाचं नाव आहे, ओंकार महाराजाचा आवाज गोड आहे, सदानंद महाराजाचा शेडजे लागतोय, शिवाजी महाराज गोड गातोय, दत्ता महाराज वाजवतोय, टाळकरी उभे. अरे हे आमचं नाही रे, हे ज्ञानोबारायांचं दान आहे रे, माझ्या माऊलीचं दान आहे रे मायबाप. तुम्ही आमचं दर्शन घेत नाहीत पोरांनो, तुम्ही आम्हाला हार घालत नाही, तुम्ही आमचं स्वागत करत नाही, तुम्ही माऊलीचं स्वागत करता, तुम्ही तुकोबारायांचं स्वागत करतात रे दादा. आम्ही माणसं आहेत रे, आम्ही तुमच्यासारखी जे ज्ञानोबार आहेत. तुम्ही पण जा. पैठणवन शुद्धीपर्ण आणावं लागेल. मायबापाची इच्छा म्हणून पैठणला गेले. चमत्कार झाले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 हरिपाठ ग्रंथ तयार केले माऊलीनं. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. हे सामान्य नाही, हे कुणीतरी देव आहेत. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. बोबदेव ब्राह्मण शुद्धीपत्र दिलं. शुद्धीपत्र आणून दाखवलं तर ब्राह्मणाने ते पण तुडवलं. काय त्रास आहे महाराज. चिठ्ठी तर तुडवली, शुद्धीपत्रही तुडवलं. पांगळा झाला हो महादेव भट्ट, पांगळा झाला. ज्ञानोबा त्याच्या घरी गेले म्हणे एक दिवस. त्या महादेव भट्टाचा पाय आपल्या हातात घेतला आणि आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकली. धानोरेकर आणि ज्यानं शुद्धीपत्र तुडवलं त्याचा पाय जसाची तसा करून दिला. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. केला जगाशी उपकार तारी येले नारी. अरे ज्यानं त्रास दिला त्याला सुद्धा साधू बनवलं रे. ज्यानं त्रास दिला त्या विसोबा चाटीला सुद्धा विसोबा केचर नावाचा संत बनवला. महादेव भटाचा पाय पांगला झाला तर पाय सुद्धा नीट केला. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिली आपल्याला. बहिणींनो, हे माझ्या भावांनो, कोणत्या बाबाबाच्या नादी लागू नका. लय भारी कपडे घालतो म्हणजे महाराज नसतो, लय चांगला दिसतो म्हणजे महाराज नसतो. महाराज कोण आहेत? ज्ञानेश्वरी आहेत. ज्ञानेश्वरी आपल्या घरात आणा. ती 5 ओव्या वाचा रे. कोणाच्या नादी लागण्याची गरज नाही, कोणाचा बिल्ला लावण्याची गरज नाही, कोणत्या महाराजाचं ऐकायची गरज नाही. ज्ञानेश्वरीचा ऐका पोरांनो. ज्ञानेश्वरी 5 ओव्या वाचा. एखाद्या आईनं विचारलं माऊलीला, माऊली मी कोणती ओवी अनुभवू? माऊली म्हणतील, पतीची हा माता अनुसरो आणि पतिव्रता. तुझ्या पतीला देवमान. एखाद्या तरुणानं विचारलं, माऊली मला उद्योग करायचा आहे, कोणता उद्योग करू? माऊली म्हणतील, भाग्याचे नि भडसे, उद्योगाचे नि मिसे, संपत्ती जाता पैसे घर रिगे. मी अभ्यास कसा करू? विषकी हारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. मी रियाज काय नाही मारत ज्ञानेश्वरीमध्ये. आई आहे, बाप आहे, मंदिर आहे, काय नाही. 9000 ओव्या आहेत. अरे इतका संतांची संगत आहे आपल्या. कशाला कुणाकडे जाता? एक गाथ्यातला एक अभंग शिका. एक जोडून या धन, एक मातेची या चित्ती, एक समाचार दृष्टी, एक अभंग, एक माझ्या तुकोबाचा अभंग घ्या, एक ओवी घ्या रे. जीवन सदृढ होईल पोरांनो. कुणाच्या नादी लागू नका. फसवतील लोक तुम्हाला. ते जेलमध्ये जातील, तुम्हाला लुटून जातील. सावधान रे, सावधान. ज्ञानेश्वरी, गाथा, अमृतानुभव, भागवत, रामायण,
हे आपले संत आहेत बघा. संतांनी आपल्याला ग्रंथ दिलेले, ते जरी समाधीमध्ये असतील तरी ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, चांगदेव पासष्ट, काय नाही दिलं तुम्हाला महाराज. अमेरिका वाचायला लागली ग्रंथ महाराज. हो, लोक वाचा, आपले पोरं पाहत नाहीत ग्रंथ. माझी विनंती असेल, एवढे ग्रंथ दिले आणि तेच ज्ञानोबा समाधीला बसले तेव्हा जग रडत होतं, देव सुद्धा रडत होता. पण रुक्मिणी माता म्हणत होती, माऊली एवढी चांगली कथा माऊलीची तुम्ही आम्हाला सांगताय, या माऊलीला नाही धन्यता देणार मी. धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले, धन्य माता पिता तयाची या. माऊलीला धन्यता नाही, त्यांच्या आई वडिलाला धन्यता आहे. शिवाजी महाराजाला धन्यता नाही, त्यांच्या जिजाईला धन्यता आहे. हो, सगळे सगळे असेच कथा आहे. रामाला धन्यता नाही, कौशल्याला धन्यता आहे. धन्य माता पिता तयाची या. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, पलीकडून आवाज आला राज, उडवायची राज, उडवायची राज, सुलतानी सत्ताचा साप, त्याच्या पलीकडून आवाज आला राज. इथून पुढचं जगणं तुमच्या करता. 400 पोरं तयार झाली, 400. पुणे जिल्ह्यामध्ये भोरवेल्ला तालुका आहे. भगवान शंकराच्या मंदिरात गेली, हातामध्ये गुलाल घेतला, बेलभंडार घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात पहिला मंत्र घुमला, हर हर दम लागला राव मला. एवढ्या जोरात म्हटले आमचे मागचे, तुम्ही काय पाकिस्तानातले का? अय टाळ्या थांबत, पाकिस्तानातले नाही ना? का म्हटले नाही? काय करायचं महादेव काय डबल भूक लागली राव मला. 2-4 चपात्या कुठं गेल्या म्हणून महाराज मला मिळ नाही. महाराज कधी 11 वाजायला लागले तुम्हाला मिळ नाही. इतका छान सोहळा केला दानोऱ्यानं, वा दृष्ट लागावी एवढा गोड कार्यक्रम आहे, वा इतक्या चांगल्या कार्यक्रमाला आलात. एक विनंती करतो, सगळ्यांनी 2 हात वर करा, असे सगळ्यांनी करा करा. अय मातांनो करा, झाशीची राणी तुम्ही. अय पोरांनो, अय मागचे, अय जीन्स पॅन्ट, अय इकडचे, अय टी शर्ट अर्धाली कम केले, ओरिजिनल मर्द आहेत ना तुम्ही. अय अर्धाली नाही ओरिजिनल. अय मागचे, अय जीन्स पॅन्ट, अय खांबा बसला, हा सगळे अय टाळकरी मर्द आहेत ना तुम्ही. करा ना, काही शंका आहे का? शंका आहे काय? हा बरोबर आहात शाबास. अय शिवाजी शूटिंग काढतोय बरा, होत कर, हात वर करा सगळे. इकडचे आर झाले नाही ओरिजिनल. ज्याला शिवाजी महाराजाबद्दल आदर आहे, ज्याला माझ्या जिजाऊचा आदर आहे, ज्याला आपल्या सप्ताचा आदर आहे, ज्याला बजरंग बलीचा आदर आहे, त्यांना हात वर करा. फार सुंदर सोहळा आहे दानोरेकर. ज्याचा हात वर आहे, ऐका, टाळी नाही वाजवायची. हात ज्याचा वर आहे, मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणायचं. भगवान भोलेनाथ ते तिथं आनंदी होतील. ते 1 वर्षभर साखरे महाराज ध्यानात राहील तुमच्या. मी हरर म्हणणार, तुम्ही काय म्हणायचं? महादेव. मी जय भवानी म्हणणार, तुम्ही जय शिवाजी म्हणायचं. मी शिवाजी महाराज की म्हणणार, तुम्ही जय म्हणायचं. असा आवाज काढा. कळू द्या फुलंब्री तालुक्याला, छत्रपती संभाजीनगरला धानोरे नावाचं गाव आहे. फुलंब्री तालुक्यात मनोहर महाराज गावातले 200-300 पोरं, सगळे पोरं एकत्रित आली. जय जयकार झाला. बोला हर 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 जय भवानी, जय भवानी, जय भवानी. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. या खाली घ्या, या खाली घ्या. अरे जरा जोरात वाजन, टाळी मारतासारखी. वा, असा आवाज घुमला. एक मावळा गड आणून द्यायला लागला. गडाची संख्या 100 झाली. मावळ्याची तुकडी 1000वर गेली. नेताजी पालकर सरलष्करपदी विराजमान झाले आणि महाराष्ट्राला आनंदी आनंद झाला. बिरादार महाराज राजे सिंहासनावर बसले. गड्यांनो गणा
महाराष्ट्राला आनंदी आनंद झाला. राजे सिंहासनावर बसले, पण संकट आली. तानाजी म्हणायचा मी जातो राज, आधी लगीन कोंडाण्याचं. बाजी म्हणायचा राज तुमचे कपडे मला द्या. आपलं शिवानावी म्हणायचं तुमचे कपडे मला द्या. बाजी म्हणायचा राज लाख मरावे लाख, लाखाचा पोशिंदा जगावा. या सगळ्या मावळ्यांनी बलिदान दिलं. सगळ्या मावळ्याच्या कथा यूट्यूबला आहेत. अक्रूर महाराज साखरे नाव टाकलं की 200 कीर्तन येतात यूट्यूबला. तानाजी आहे, शिवानावी आहे, मुरारबाजी आहे, खूप जवान, खूप मावळे सांगितलेत मी. या सगळ्या मावळ्यांना धन्यता नाही, धन्य माता पिता तयाचिया. पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे नगर जिल्ह्यात. तिथे एक आई आहे. ती आई 2 वर्षापासून हातानं जेवण करत नाही. ऐका बहिणींनो, किती वर्ष झाली जेवत नाही, हातानं जेवत नाही. तिच्या मुली तिला प्लेटनं दूध पाजतात, पातळ काला करून पाजतात. त्याच्यावरती जगते. का जगते ऐका. तिचा एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला बघा. आपल्या गावाला हुतात्मा स्मारक आहे. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात त्या बाळाला संस्कार मिळाले होते. एक 5 मिनिटं राहिलेत 11ला माझ्याकडे बघा. आणि मग तो पोरगा वयाच्या 18 वर्ष आपल्या संभाजीनगरला शिकला इथं आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये. आणि ते बॉडी त्याची पास झाला तो परीक्षेमध्ये मिलिटरीच्या. आणि भारत देशाच्या सीमेवरती लढायला गेला 2018 साली. बाप त्याचा कमिशनर आहे, 2 लाख पगार आहे बापाला. आईला पण 1 लाख. जिल्हा परिषद शिक्षिका आहे आई त्याची. असा श्रीमंत पोरगा मला पैसे येतात म्हणून थांबला नाही. इतका गोंडस होता दिसायला, राजविंडा पोरगा, गोरापान. सीमेवर गेला लढायला आणि हातामध्ये बंदूक घेऊन देशसेवा करत होता. खासियत अशी होती त्याची, तो 5 वर्ष सुट्टीमध्ये आलाच नाही गावाकडं. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जो खून में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. पुढचे शब्द लय आवडतात मला बरं. सास थमती गए, लफ्ज जमती गई, पर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते कहा बाकफ साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ए वतन, हमने तो जान दी जान, हमने तो दिल तो दिया है वतन. ए भारत देश, जान भी देंगे. दिल दिया है जान भी देंगे. साथी
श्री राम राम राम. अरे जे रक्त देशावर प्रेम करत नाही ते देवावर कधी करायचं. म्हणून आधी देशकथा महत्वाची आहे. आपल्या पोरांनी पुड्या खाण्यामध्ये दारू पिण्यामध्ये आयुष्य घालण्यापेक्षा देशसेवक बनलं पाहिजे. हो, शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे, रामकथेचा आदर्श घेतला पाहिजे. हो, मी खूप कथा, आज मी 4 कथा सांगितल्या महाराज त्या नारळी सप्ताहात. सगळे लोक रडत होती, महाराज काय तुम्ही आम्हाला सांगतायत. बाया माणसं माझी नजर उतरत होती. महाराज आमच्या शिवाजी महाराजांना विचारा का. खूप कथा आहेत हो महाराज. पोरांनो 11 वाजले, माझी वेळ संपली. 6 वर्ष पोरगा आला नाही बघा, 5-6 वर्ष. मागच्या वर्षी आलता हो सुट्टीला महाराज, आणि 5 वर्षांनी आला म्हणून आईनं करंजी शंकरपाळी सगळं बनवलं त्याला. त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं आईनं, मिठी मारली हो बाळाला. आई ना महाराज ती. हो, खूप खूप स्वागत केलं बाळाचं. अरे म्हटलं तुझं लग्न केलं पाहिजे ना बाळा. अरे कसं तू असं कसं, तू येतच नाही बाबा आम्हाला भेटायला. बघू म्हटलं आई, बघू म्हटला. आणि सुट्टी झाल्यावर गेला तर त्याचं बर्फाळ प्रदेशात ड्युटी लागली होती सियाचीनमध्ये. ही सत्य घटना आहे बरं. सौरभ आवटी नावाचा पोरगा कंबरेपर्यंतच्या बर्फामध्ये उभा राहून देश सेवा करत होता. बर्फ पोटापर्यंत आला, बर्फ खांद्यापर्यंत आला, बर्फ डोक्यापर्यंत आला. आपले काही जवान बर्फामध्ये अडकले म्हणून त्यानं खूप पोरं बाजूला काढली. महाराज अशी मैत्री असली पाहिजे हो, असा मित्र असला पाहिजे. तो म्हटला नाही की माझे पोर बाजूला काढले सगळे, पण असं म्हणतात पोरांना बाजूला काढताना त्याचा पाय बर्फामध्ये सटकला. इतक्या खोल दरीमध्ये जाऊन पडला तो सौरभ आवटी, आणि वरून बर्फ पडत होता. तर 11 दिवसानं बॉडी सापडली त्याची. तर पूर्ण बर्फमय बॉडी झाली होती. 25 वर्षाचा पोरगा बर्फामध्ये अडकून देशाच्या मातीसाठी शहीद झाला होता. बर्फ कापावा लागला रे. तर बर्फ कापता कापता त्या बाळाचा एक हात कापावा लागला, छाती कापावी लागली, पाय कापावा लागला. अर्ध्याच अंगाची बडी पोरांनो गावाला आली. खूप आई रडली. झेंडा सरकून पाहिलं तर माझ्या बाळाला हात नाही, अजून जेवत नाही बघा. तोंडाजवळ हात आला की ती म्हणते माझ्या सौरभचा हात मला दे. बाळ गेलं हो महाराज. आपल्यासाठी ना रे पोरांनी, आपल्यासाठी. अरे कीर्तन तर खूप आहे, कथा आहे, संत संघ आहे, मान्य आहे मला. पण कीर्तनात शेवटी 5-10 मिनटं देशावर बोलावं, 5-10 मिनटं शिवाजी महाराजावर बोलावं. आमच्या पोरांनाही व्यसनातून बाजूला काढू द्यावं. लोक विरोध करतात याचा काय महाराजांनी. अरे सांगू द्या रे. कीर्तनाचा अभंग तर सांगितलाच ना मी तुम्हाला, मावडीच्या कथा थोडं 5 मिनटं बोलू द्या देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी. पोरांनो हे बघा ना, आज हे तरणे बाण पोरं सप्ताह करायला लागली. हो, आपली पोरं दुसरीकडे कुठंतरी तमाशाला पैसे घालत होती, सप्त्यात यायला लागली. हो, बाबाजी प्रभूची कथा ऐकायला लागली, भगतसिंहाची ऐकायला लागली, शिवरायांची ऐकायला लागली, रामकथा ऐकायला लागली, शिवपुराण ऐकायला लागली. किती चांगलं झालं रे. नका रे, नका दूषण देऊ महाराज. माझी प्रार्थना असेल येऊ द्या पोरांना एकत्रित. तानाजी शिकू द्या, मुरारबाजी शिकू द्या. काय गोड सप्ताह केला दानोरेकर. किती 2 तासामध्ये मी तुम्हाला खूप कथा सांगितल्यात महाराज. याच्यातलं काहीतरी घरी घेऊन जा. आमची संस्कृती, आमचे तुकोबार, आमचे संत त्या सौरभ आवटीला धन्यता देत नाही. धन्य माता पिता तयाचे, त्यांच्या माय बापाला धन्यता देतात. म्हणून आपुल्या हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची विठोबार कुमार हरी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार हरी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार